100 यज्ञ पूर्ण करता करता 99 यज्ञ पूर्ण झाले. एक यज्ञासाठी देवाला माहिती होतं, इंद्रचंद्र महेंद्राला माहिती होतं की जर बडीचा यज्ञ पूर्ण झाला, याने जर असं पुण्य केलं तर हा आपली व्यवस्था ठिकाणावर राहू देणार नाही. म्हणजे देवाला सुद्धा आपल्या खुर्चीचा धाक होता, इंद्रचंद्राला सुद्धा आपल्या खुर्चीचा धाक. ही का पंकजदादांचीच पोरगी हो, भाची आहे का? अरे नाही रे बाप, मग मी बोलावते बिनले ती माले का दगडे मारी फेके ना दडेंग लागीस हो म्हणा बाप. आधी तेच नी कोंबडी गुतेल, आधी म्हणे कोंबडी गुतेल ती पण मारी का पडी ना मला लागीस. मी जर तिला काही बोली उठवत लोक लगेच म्हणते बोलाव रे येले येलेच बोलाव बोला येले देखतो तुम्हीच बाचीनं सैन करेन नाही मी काहीच म्हणू जा जा. अहो हे लहान पोरांना लई खतरनाक असतात. आता पंकज दादा ही तुमची भाची आहे, मला 9 पुतणी आहे का? माय बहिणी मला 9 बहिणी आहेत पंकज दादा. 10-12 दिवसापूर्वी एका बहिणीचा पोरगा घरी आणलं मी कीर्तनाला गेलो होतो. हे लहान पोरं कोणतीही सभा बरखास्त करू शकतात. जसं राक्षसांचं मत असतं, द्वैत्यांचं मत असतं, नालायकांचं मत असतं, ते काही चांगलं काम होऊ देत. पण हे लहान वय आहे. मी जेव्हा माझ्या बहिणीच्या घरी गेलो, बहिणीला बोललो, म्हटलं पाणी दे ग बाई. पण बहीण काय म्हणे, आता या सुट्ट्यात ना माझ्या पोऱ्याला 2-4 रोज घेऊन जाय म्हणे. म्हणून तोंड म्हणे साधा, पण मग बोलाय गे नको बहीण म्हणतो पोऱ्यासाठी उपगाडी. त्या पोरानं काय केलं, घरचं किराणा दुकान होतं बाबा त्याचं, त्याने विलनं पॅकेट लिहिणं मातनीमा टाक दी ना. आधी ते विलनं पॅकेट जर मातनीमा टाकायचे तर ते असं फुगी जास जसं काही कपाशीवरल्या केशेसने आया, आणि त्या चकल्या अशा वर येतेस जसं काही डायरेक्ट माणूस पाणीमा फुगीसन मरीसन येत नाही का, तसा तरंग. आता त्या बहिणीनं मला पाणी दिलं, त्या चकल्या अशा फुगेल. ती बहिणी बी कल्लाच बरी द्या का नाही, मी बी नाही का. मी पाहिलं म्हणतो याच्या काय तुम्ही मातनी माहितली का. ती बहीण वय का म्हणे तू याला नाही म्हण राहता ना. त्यानं म्हणे ते येणे काय कर म्हणतो गाव बहीण वाडी इथला उपाध्या करा ना, मन करतं शिलगाई टाक्या आमना करता कपाशी बरेल आम्ही पटा घर जावं बाहेर ना राहून आणि देवा कडीला येते ठीक नाही म्हणे बाहेर गाव काय का एकदम चांगला रास म्हणे. मी घेऊन आलो. आता अशीच आमची सर्व भजनी मंडळ आहे. आता गलीमध्ये वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. सर्व मंडळी जेवण खाऊन करून आपली मंडळी आपला पाहिजे युजन थ्रू गल्लासवालाच पण जातं. सज्जन माणसे सज्जन पाहिजे, क्लबवाला पण जातं. 30 रुपयांनी कोथमीर मारणारा संध्याकाळ त्याच गावना बाहेर निघतं. आता या 30 रुपयेवाला बी खतरनाक जातात बाबा. आमची जोडीदार आहेत अशी कोथमीर मारणार. आम्ही गाडीला आडावी जातच त्या डायरेक्ट, आणि आडावण्यात का डायरेक्ट सांगतो त्या महाराज 30 रुपया दे रे. हो 30 रुपया दे. आधी त्या 30 रुपया काही नारायला आले बुक्काला मागतच का, कशाला मागतो ती बरं त्या. कोथमिरी माराले. अरे मित्राजवळ काही कीर्तनकार वगैरे काही चालत नाही, बडा असं फेटा गुंडाई गांडाई ठीक देणार पडत तेच ना पा. हो त्या आणि आपण ते 30 रुपयानी पिस आणि आपलेच गाया बी देत. आपला ते 30 रुपयाने पिते आपले सांगते त्या पेटा बांधी लेव चाडा मारी लेव असं वाटत. 2-4 हिरेच त्या तलवारी ठेव आपला डायरेक्ट पड मग आली. आता हे जे लहान पोर आहे ते खतरनाक आहे. मी त्या भाच्याला घरी घेऊन आलो मनोज भाऊ, आणि ते सर्व आमची भजनी मंडळ वास्तुशांतीचं जेवण वगैरे झालं. आम्ही घरी आपल्याकडे पाणी प्यायला, आधी जसं पाणी प्यायला होणार तसं सर्व भजनी मंडळ. आता सज्जन माणसे पाणी पिताना वाकडं तोंड करतोच नाही. ज्या इज्जतदार राहतच ना त्या वाकडं तोंड करतच नाही. ज्या उंच कोटीनं शिक्षण करेल राहतच ना त्या असं पाणी पिताना असं करी उठतच एकदम खानदानी परमज्ञानी. आता ते सर्व भजनी मंडळ पाणी पित आणि असं वाकडं तिकडं तोंड करत
मी म्हणतो आपली भजनी मंडई कोथमेरवाली बी नाही, आणि आपली भजनी मंडई अशी गले गले पाणी पिणारी बी नाही. हे शुद्ध पाणी पिणारा माणसे. ते सर्व पायी माझी घरची पत्नी पाणी देत देत माझ्याकडे बी आली. मी इस्ता दूर तिंग देखू आपाने बी तोंड वाकडं कर, नानबुनी बी तोंड वाकडं कर, जिबुनी बी तोंड वाकडं कर. माझ्याजवळ पाणी आलं, मी पाणी पाहिलं, आणि खरंच पाणी अर्ध पिवेन अर्ध लाल दिक राहिलं. मी पत्नीला विचारलं होतं, येड अरे काय करे दारे इज्जती का ना धंदा आहेत, आई पाणी द्या, पिवे बी दिक राहणार निये बी दिक राहणार, खुशाल नाही म्हणे म्हणतात. तिला संताप आला. तिने सर्व वासना गल्लात जमा करत गॅस ओटावर ठिदिनात आणि डायरेक्ट मातनी दोहाल निघली. जशी मातनी दोहाल निघली तर डायरेक्ट त्याने असं चांबडी जुत्त मातनी म्हणून काढलंही नाही ती. मग समज आमना भाषाने 3 रोज आहे ना चांबडी जुत्त म्हणून आलं चापडून दिन बा. त्यांनी म्हणत चांबडीनं जुत्त 3 रोज आहे ना मातनी मग डायकेट गेलो होतं बाबा. अनपटा त्या चांबडी जुत्तानं पाणी पिरा तुझा मी. पण एक फायदा झाला, कोणले शुगर वहिनी, कोणले बीपी वहिनी, असं जेवण करीस गर वहिनी. मला शुगर नाही पोया चालू त्यात म्हणे डायरेक्ट शुगर काय पाहिजे म्हणतं ये ना तेवढी 8 15 दिन मग जुत्त टाकणं पुढे. ती बहीण आली. बहीणने म्हणता आई पोरगली जावी म्हणे काम म्हणतं एकदम बिरट खाण नाही आई. येणे 3 रोज आहे ना मातनी मग जुत्त टाक दिलं होतं. हो आई एकदम उलगेल काढ नाही बी नाही. आमने एखादा रोज पावडर बी 5 टाकी माती मग काही बी टाक दे. हो एक लक्षात ठेवा, लहान पोरं म्हटली म्हणजे कवरे क्षेत्राच्या बाहेर आहे. पण ऐसा कर तू का म्हणे बळी जीव दिला पाया. इतकं पुण्य केलं महाराज, इतकं पुण्य केलं. पण पुण्य करताना देवाला धाकवता. काय धाकवता? इंद्राला धाकवता. जर याने पुण्य केलं आपली खुर्ची राहावा नाही. आणि हाय काय खुर्ची ना दा कोणले बीर नाही बडासले जे आई खुर्ची म्हणजे बडासलं डोकं फिराई टाकत. एकच झालं, देवाने अशी खेळी खेळली की बरोबर बडीच्या यज्ञापर्यंत देवाला वामन अवतारात पाठवलं. पण यज्ञ पूर्ण होऊ दिला नाही. भूमी 3च पावलात. पण द्यायला बडी सुद्धा उदार होता, बडी सुद्धा प्रेमी होता. एवढं पुण्य होतं की भूदेवतांना सांगितलं की तुम्हाला पटेल ते घ्या. 2च पावलात सर्व व्यापून घेतलं. बडीला सांगितलं अरे सांग ना 3रं पाऊल कुठं ठेवू. बडीनं सांगितलं की दाता हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ असतो, माझ्या डोक्यावर पाय ठेवा. तू का म्हणे बडी जीव दिला पाया. पण फायदा काय झाला महाराज याचा? बडीनं एवढं पुण्य केलं तर देवानं बडीला सांगितलं बडी आतापर्यंत तुझ्यासारखा पुण्य करणारा मी पाहिला, तुझ्यासारखा उदार मी पाहिला नाही. बडीच्या दारी स्वतः देवानं चोपदारकी केली. ठाकलोसे द्वारी उभा याचक. इतकं पुण्य केलं. पण काही लोकांनी विचारलं मग पाप किती करायला पाहिजे? अहो इतकं पाप केलं, इतकं पाप केलं की देवानं अयोध्या सोडली आणि लंकेपर्यंत गेला. पण कशाच्या जोरावर? पापाची काही सीमा आहे? ब्रह्मदेवांना रावणानं विचारलं होतं की मला देवाची प्राप्ती व्हायला पाहिजे, म्हणून असं काय केलं पाहिजे मी की देवाची प्राप्ती होईल मला? ब्रह्मदेवांनी एकच सांगितलं, भक्तीनं आणि प्रेमानं जाशील ना देव लवकर भेटणार नाही. म्हणे देवाशी वैरत्व कर, पण वैरत्वाचा हलकट करू नको. असं वैरत्व कर, असं वैरत्व कर की देवाने तुला शोधायला. रावणाची बुद्धी तेज होती, महापंडित महापराक्रमी होता तो. बरोबर वेश बदलवला आणि पंचवटीत आला आणि सीतामयांना घेऊन गेला. पण सीतामयांना घेऊन गेला पण रस्त्यात कोण अडवलं महाराज? जटायूनं अडवलं. जटायूनं जसं अडवलं युद्ध घणाघाई झालं, भरपूर युद्ध झालं. जटायू ही माघारी घ्यायला तयार नाही आणि रावणही माघारी घ्यायला तयार नाही. पण रावण चतुर होता, बुद्धिवान होता, कपटी होता. रावणानं विचारलं जटायूला, हो जटायू महात्मा काय तुमचं
धडाकेबाज युद्धाची प्रतिमा शक्ती आहे. काय तुम्ही धडाकेबाज युद्ध करतात? सांगा ना जटायू बुवा, तुमचा मृत्यू कशात आहे? एक लक्षात ठेवा, इथं कीर्तन ऐकणारे माणसं, काही लोक आपल्या पाठीवर हात ठेवतात पण काट्यावर काटा सुद्धा काढतात. काही इथं एवढ्या बाया बसल्यात ना, एवढ्या सर्व बायांना सांगतो, बड्या गेली आली नाही बाया आपल्या गरमा घालण्याने पडतीस, काही उभ्यालाही संधी निघ जातीस, काही सासूवास मग दांगडो घाली निघ जाती, बड्यास काही अशा शबरी माता नाही आहेत, काही सुपर्ण का विषय बरोबर आपला गरमा जर आनंद सासून चांगलं पडस ना, बरोबर मीठना खडा बी टाकतील. पण एक लक्षात ठेवा, जडे सासू असं चांगलं पडस हुई आणि मीठना खडा टाकावस हुई, असं जर करावंच हुई तर देव प्यारेलेच ना झटका देवाशिवाय राहावा नी, देव बरगडीच ना पाणी कराशिवाय राहावा नाही. कारण कर्म देती झोले ते देवा कोणाचे ना, कर्म चुकलं का देव दणका दिल्या बिगर राहत. मग ते पाप कर नाही तर पुण्य कर, त्याचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं घणाघाई युद्ध जटायू महात्म्यांना विचारलं की तुमचा मृत्यू कशात आहे? इथं बसणारे सर्व तरुण पोरं ऐका. अरे काही लोक आपल्याशी घरोबा करतात, आपल्या घरापर्यंत येतात, आपल्या दारापर्यंत येतात, आपल्या कॉटपर्यंत येतात, आपल्या चुल्यापर्यंत येतात, आपल्या भाकरच्या डालकीतली भाकर सुद्धा खातात. पण ज्यांना असं कोणाला वाटतं ना, माल बोलती दुनिया मानायला लागे बा, माल गलती गली परत राम राम घालायला लागेल बा, माल बोलताच मानपान भेटायला लागे बा, एक सूत्र लक्षात ठेवा, मित्र पडतीत भेटत नाही, मित्र चलतीत भेटतात. आणि ज्या चलती मा भेटतच ना, ते आपला कायम मदत मा येतच नाही. चलती मा हजार लोक भेटतील, आपत्कालीन जो संकटात आपल्याला सहकार्य करतो ना, तो खरा मित्र. आणि मित्र कोणाला म्हणावं? मित्राची काय व्याख्या आहे? अरे ज्याला आपल्या भाकरच्या डालकीतली भाकर आणि हृदयातलं दुःख माहितीये ना, त्याला मित्र म्हणावं. याचा भांडा कुत्रा काय करत? संध्याकाळी दारू पाजणारा आणि पत्ता खेळ बोलावणारा. मित्र असा पाहिजे की आपलं आयुष्याचं परिवर्तन करणारा पाहिजे. मित्र असा पाहिजे की आपल्याला अडचणीतनं काढणारा पाहिजे. नाही तर काही लोक आपल्याशी घरोबाबी करतात, आपला चलते बा नानबो तुला काय स्वभावशे, हापा तुम्हाला काय स्वभावशे, काय तुमनं नाव, काय तुमले लोक राम राम घालतात आणि काय तुम्ही जाता नेता चर्चाशे. या फक्त आपला चलती ना, आणि आपल्यावरच काही अडचण येऊ द्या तुम्ही. अरे काही नाही अडचणी आहेत संसारात. कधी आई आजारी पडते तर कधी पत्नी आजारी पडते, कधी मुलांच्या शिक्षणासाठी भरकटला जातो माणूस. आणि निसर्ग असा कोपतोय. पोळ्याच्या अगोदर आपल्याला असं वाटत होतं सर्व शेतकऱ्यांना काय आपलं घरे भरतील आणि काय नाही आपल्याला उत्पन्न होईल. दिली ना देवाने पाठ फिरवून. अरे तुमच्याकडे तर काहीच नाही दादा हो. आमच्याकडे एकच हप्त्यात 3-3दा ढगफुटी झाली. इतकी अशी भयान अवस्था झाली ना आमच्याकडे. 3दा ढगफुटी झाली. कोणाचे जनावर मेली हो, कोणाचा चारा वाहून गेला. माझ्या मित्राचं तर 13 एकर वावर वाहून गेलं शिंदाडला. शिंदाडच्या बाजूला सातगाव डोंगरी म्हणून गाव आहे. ज्या दिवशी ढगफुटी झाली ना, त्याच्या आदल्या दिवशी त्याच रात्री माझ्या मित्रानं 35,000 रुपये कमीनं भिशी उचलली 1 लाखाची. भिशी का उचलली? पुण्याला पोरगी शिकत होती, तिची फी भरायची होती. तो पैसा 3 रुपये शेकडापेक्षा जास्त मागा पडला. पण ज्या दिवशी संकट घेरून येतं ना संसारात, त्या दिवशी देव आपल्यावर काय अशा रुसतो आपल्यालाच कळत नाही. एका थाटी जेवलेलो मित्र आम्ही, एका सारखी जगलेलो, प्रत्येक काळात सुखात आणि दुःखात असलेला मित्र, ज्या दिवशी ढगफुटी झाली, 60-65 हजार रुपये असे आणले, फ्रीज वरती डब्यात ठेवले. बाबा
आणि रात्री 2 वाजता जेव्हा ढगफुटी झाली, कोणाच्या घरांमध्ये पाणी तर कोणाच्या गोठ्यांमध्ये पाणी. इतका भयावह सीन 2 वाजता, आपत्कालीन. ज्याचे 65,000चं डबं व्हायला ना, त्याला सकाळी आम्ही भेटायला गेलो होतो. आमचे मित्र, सर्व मित्र गेलो आम्ही, सर्व क्लासमेट होतो. गाडीवरती ज्याच्या गाडी पर्यायाने गेलो. माझ्या अगोदर सर्व मित्र असे बसलेले होतो, मी पण गेलो. जसा गेलो तसा त्याचा 8 वर्षाचा पोरगा त्याला सांगत होता, पप्पा महाराज काका आले. माटी करत होता माझा मित्र, सर्व मित्रांजवळ खाली बसलेला होता. मी गेल्यानंतर इतका ढोरा सारखा रडला. सर्व मित्र जवळ, सर्वांनी कोणी त्याचा हात धरला, कोणी कांद्यावर हात ठेवला. सांगितलं, महाराज रात्रीच 65,000 रुपयानं डबा, मी फ्रीज धरो का टीव्ही धरो, तर लोक डोळ्यानं समोर 65,000 रुपयानं डबा पाहिजे. 65,000 डबा असं वातांना समायत नाही. तर लगून 7-7 लिटरने 9 गावड्या, दावा तुटणार नाही. 20 मिनिटा मग गावड्या मरण्यात भयाना समोर. कोणी आमले वडीसन काढ, जसं जसं वाटणं, कोणी पोऱ्याल वड, कोणी बाईले वड. काय नाही शिकवत संसार, काय नाही करत. सर्व मित्रांनी त्याला असं बसवलं. म्हटलं, भल्या वेड्या माणसा, काय काय गेलं रे तुझं? अरे म्हणे, पाहिलं माझी गुरढोरं गेली, माझी जमीन वाहून गेली, माझा पोरगा सुद्धा वाहून गेला असता, पण इतर लोकांनी सहकार्य केलं, पोरगा सांभाळला, पत्नीला काढलं. हात जोडून रडायचा काही शिल्लक राहिलं नाही रे. होतं न होतं सर्व चाललं गेलं. सांग ना, मी कसा जगू, कसं काय करू? सर्व मित्रांनी त्याला असं गोल रिंगण करून मधून ठेवलं. सर्व मित्रांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं, अरे वेडायस का? काय गेलं तुझं? जमीन गेली म्हणून रडू नको, गाई ढोरं गेल्या म्हणून रडू नको. अरे तुझं काहीच गेलं नाही. आम्ही 6-7 मित्रांनी त्याला अशी मिठी घातली. अरे भल्या माणसा, तुझं काहीच हरवलं नाही, तू वाचला. आमच्यासाठी सर्वात महत्वाचं ते झालं. तुझ्या परिवारातलं तुझं लेकरू थांबलं, तुझी आई थांबली, तुझी पत्नी थांबली, हे सर्वात मोठं झालं. त्याच मिनिटाला सर्व मित्रांनी त्याला सांगितलं की तुला 3 वर्ष पुरेल अशी सर्व मदत आम्ही देतो, आमचा पैसा तुला वाटेल तेव्हा परत कर. एक मित्राने कोणी 70,000 दिले असतील, कोणी 50,000 रुपये दिले असतील, ज्याच्या आवक प्रमाणे, कोणी 100, एकानं तर 1 लाख रुपये देऊन मोकळा झाला. त्याला मी शेवटचा शब्द एकच सांगितलं, पाय पांडुरंगाच्या आशीर्वादानं खूप चांगलं आहे माझं. तू मुलीची फी भरत होता ना, मी उद्या पोरीला फोन पेला पैसे टाकतो. जर असं कोणाच्या मित्रावर संकट येत असेल ना, असं करा की ऐसा कर की घर आवे राम. असं सहकार्य करा. यांना त्यांना पोरे दारवा पिसन बिघाडू नका. यांना त्यांना पोराच्या इमलल्या पुढेच यशन लावू नका. यांना त्यांना लग्नेश्वरातल्या पोराच्या दारवा पिसन नाचाडू नका. 1000 पटी नाही तर जेवढे तरुण पोरं बसते असतील ना, त्यांना हात जोडून विनंती करतो, अरे 30 रुपयांनी इमलनी पुढी ना वरीस भरणा हिशोब काढा. स्वतःला ज्या गरीब समजतस ना, लाचार समजतस ना, विमलचा हिशोब काढा. जगातला श्रीमंत माणसाचा सुद्धा एवढा खर्च नाही, एवढ्या गरीबातल्या गरीबाचा विमलवरती खर्च आहे. 35,000 रुपये किलो आहे ती विमल.
35,000 रुपयानं गरीब खातस का? गरीब ना पोरे असा बोटमा उडायचं निमलनी पुढे फेकतस का? ज्या असा बोटमा उडायचं निमलनी पुढे फेकतस ना, त्या प्रत्येक वर्गाला एकच सांगणं, आईसा कर असं कर की तुला बाप अर्धी रात्री झोपेल राही ना, तुला बाप ना हातले फक्त पाहिले फक्त असा हात लाव बेटा, असा दसकीन उठस बाप. बापले 4-4 पोरी होतात ना, बापले टेन्शन नाही होतं. बापा 2 एकर जमीन होते ना, बापले टेन्शन नव्हतं. पण आज गरमा पोऱ्या लगीन करासारखा होई गया आणि पोऱ्यानं लगीन जोडो कसं येण्यासाठी बाप रोज भट्टीमा संसार नावने भट्टीमा बुजाई राहिला. नाना तऱ्हेनं लोके काने फोडतस, चाटूल गाठू लागला का संसार मग लोके कुचक बोलाशिवाय राहतात नाही. काय केलं होतं तुकोबरांनी? या सर्व घटिका पचवल्या होत्या. तुकोबरायांची भागू नावाची पोरगी गल्लीत खेळायला गेली तर गल्लीतल्या बाईने पोकट धरून हाकलून दिलं होतं हो. आणि तीच पोरगी गेली आईच्या कमरेला बिलगली सांगत होती, आई त्या शेजारच्या काकूने मला हाकलून दिलं. कधी कधी असा प्रश्न पडतो की अरे ज्या तुकोबरायांच्या अभंगांवरती आम्ही 4 चाकी गाडीमध्ये बसतोय, अनाडई काळाचं संकट या अभंगाने आमचं उतरवलं महाराज. त्यांच्या भागू नावाच्या पोरीला बोकट धरून हाकलून दिलं. अरे एक काळ त्यांच्याकडे चांदीच्या लोट्यात दूध पीत होती रे माणसं. तुकोबरायांच्या घरी गडी माणसं चांदीच्या ताटात बसून खात होती. पण मी बोललो ना, आपली परिस्थिती खराब झाली ना, आपलं कोणी सहकार्य करत नाही. या पंकज दादांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात फक्त आईसा कर की असं करा दादा हो. आपल्या भाऊबंदकीतला असेल, आपल्या रक्ताच्या नाताचा असेल, आपल्या जवळचा असेल, त्याला असं सहकार्य करा. जर कोणी अडचण मध्ये आलं ना, त्याला मदत करा. आपल्या मराठेशाहीच्या ज्या लोकांना गुरमे ना, आम्ही उच्चा घर नाहीत, आम्ही उच्ची जाते, ही लोक एकामेकाला मदत नाही करत. करतात लोक मदत कोणती तुम्हाला सांगू? मी कुठल्या जातीच्या विरोधात नाही बोलत, पण एक सूत्र समजून जातो. जर एखाद्या शिंदीच्या मारवाडीच्या पोरानं जर मार्केटमध्ये दुकान टाकलं ना, शिंदी घ्या, मारवाडी घ्या, वाणी घ्या, ही माणसं जेव्हा मार्केटमध्ये दुकान टाकतात ना, ही ज्यावेळेस दुकानाच्या उद्घाटनाला जातात ना, त्यावेळेस कपडे नाही घेऊन जात, टोपी रुमाल नाही जातस. हा आपला बांडा तोमचे बांडा मोठा आहेत आपल्या. वाणी सिंधी लोक, मारवाडी लोक ज्यावेळेस नवीन दुकान एखादा त्यांच्या जमातीतला माणूस टाकतो ना, तेव्हा कपडे नाही घेऊन जात. प्रत्येक जण पॅकेटमध्ये 1000 रुपये घेऊन जातो. आणि त्याने काही एखाद्या त्या दुकानाजवळ असा गल्ला ठेवलेला असतो ना, त्या गल्ल्यांमध्ये जो येतो ना, तो 1000 रुपयाचं पॅकेट टाकतो. काय गरज आहे त्यांना तसं करायची? का करतात ते तसं? की त्यांना माहितीये दुकान टाकलं तर हे 2-2.5 महिने चालणार नाही.